आज आपण दाल बाटी करूया. गहू, सोयाबीन आणि मका असं आपण थोडंसं जाडसर दळून आणायचं गिरणीतून आणि त्यामध्ये ओवा, जिरे, धने टाकायचे, पण धने जरासं कुटून टाकायचे अर्धवट, आणि तीळ, अंदाजे मीठ टाकायचं. आणि इकडं तोपर्यंत वरण वगैरे शिजवून घ्यायचे. वरण म्हणजे सांबारची तयारी केली. तेलाचं मोहन टाकायचं पिठामध्ये, तेल गरम करून घेतलं. शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलं. इडली पात्र ठेवलं. इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, कारण आपल्याला दाल बाटी इडली पात्रामध्ये उकडून घ्यायचं. घट्ट असं पीठ घ्यायचं मळून. अंदाज आम्ही 10 ते 12 लोकांसाठी 1 किलोला थोडंसं कमी, म्हणजे पाऊण किलो घेतलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. धने, जिरे, ओवा, तीळ, चिंच आणि गूळ भिजवायला टाकायचं सांबारसाठी. घट्ट तिंबून घेऊन अशा प्रकारे आपण त्याच्या असं गोल करायचं आणि त्याला घडी मारायची. जसं आपण चपाती करतो ना, त्रिकोणी घडी मारायची. मग हे बघा असं उकडायला ठेवायचं. दाल बाटी आपण कसं आहे भाजून करतात खरी पद्धत, पण आपल्याकडं साधन नाही भाजायला. काय, डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ लावलेली, त्यात 2 टमाटे घातलेत सांबारसाठी. कोथिंबीर वगैरे घेतलेली आहे चिरून भाजीला. सांबार करताना उकडून घेतलं बघा. हे उकडून घेतल्यानंतर सांबार करताना त्याच्यामध्ये आपण सगळं सांबार मसाला, चिंच, गूळ, जिरे, मोहरी, अद्रक, लसूणची पेस्ट, सर्व साहित्य टाकायचं. जिरे मोहरीची चांगली फोडणी द्यायची. तर दाल बाटी खायला खूप छान लागते. आपण वरण चांगलं शिजवून घेतल्यानंतर मग त्याला मेथ्या टाकायच्या फोडण्याला. दाल बाटीसाठी सांबार लागतं. सांबारसाठी आपण मसूर डाळ, तूर डाळ 2 डाळ शिजवून घ्यायची, पण टमाटे टाकायचे 2. कांदा आणि 1 टमाटा फोडणीसाठी घ्यायचा. कोथिंबीर चिरून ठेवायची. दाल बाटी उकडून घेतल्यानंतर त्याचे अशा प्रकारे आपण तुकडे करायचे 4. हे बघा 4 तुकडे केले. सांबार फोडणी टाकलं. जसं इडली सांबार असतं तसं सांबार, विशेष काय नसतं, त्याला फोडणी टाकायचं. दाल बाटी चांगली खरपूस घ्यायची तळून. दाल बाटीसोबत आपण तूप पण छान लागतं खायला, जर तुम्हाला आवडत असेल तर. दाल बाटी सर्व तळून घ्यायचं. मग अशा प्रकारे खरपूस थोडासा त्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा की असेच काहीतरी नवीन नवीन पदार्थ खायला पाहिजेत आपण सुद्धा करून.
दालबाटी घ्यायचं ताटामध्ये, चांगलं त्याला बारीक करायचं, चुरा करायचा त्याचा. आणि बारीक चुरा केल्यानंतर त्याच्यात तूप टाकायचं आणि त्याच्यावर मग सांबार टाकायचं. खूप भूक लागली होती, संध्याकाळची वेळ होती आणि खूप छान लागतं खायला.